शिवराय मित्रांनो, मी रतन दीपक आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। तर आज आपण व्यासगावमध्ये चाललो। आज आहे आपल्याकडे दुर्गादेवी रथोत्सव सोहळा। तर यात्रा असते व्यासगावामध्ये। तर दुर्गादेवीचा रथोत्सव सोहळा हा कशा प्रकारामध्ये असतो तर तुम्हाला मी दाखवणार आहे। व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा, खूप धमाकेदार मजा येणार आहे आज। तर चला जाऊया आपण व्हिडिओ डायरेक्ट रथोत्सव सोहळ्यामध्ये। तर मित्रांनो बघताय आपण फायनली व्यासगावामध्ये पोहोचणार आहोत। इकडे व्यासगावामध्ये पोहोचणार थोड्या वेळातच। मित्रांनो फायनली आपण यात्रेमध्ये आलो। यात्रेमध्ये आपल्याला अजून काहीच पाहायला मिळत नाही, फक्त दुकान लागलेत, स्टॉल लागलेत आपले। हे बघा गावातली पोरं आहेत आपल्या। आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने अर्धा एक तासानंतर रथ येणार आणि ज्यावेळेला रथ येईल त्यावेळेला गर्दी बघा। यात्रेमध्ये सध्या तरी काहीच नाही पाहायला मिळणार आहे आपल्याला। बघूया आपण काय पाहायला मिळते का। सध्या तरी आपल्याला फक्त दुकानं वगैरे पाहायला मिळणार आहे तिथे। बघा तर सर्व आपली पलटण आहे। यात्रा अजून फक्त स्टॉल लागले, ज्या वेळेला रथ येईल त्यावेळेला बघणार आपण की कशा पद्धतीमध्ये इथे गर्दी होते। आता आपल्याला काहीच पाहायला मिळणार नाही इथे, फक्त दुकानं वगैरे लागलेत ते पाहायला मिळतील आता। कोण मग इकडे बघा सध्या तरी फक्त दुकानच लागले। अजून तरी आपल्याला फक्त दुकानच पाहायला मिळते। तिकडे बघा भांड्यांची दुकान आहे, तिकडे खेळण्यांची दुकान आहे, छोट्या छोट्या पोरांच्या खेळण्यांची दुकान आहे, इकडे आईस्क्रीम वगैरे दुकान आहे। इकडे बघा मोठी पोरं आपल्या गावामध्ये आले तिकडे। दिसतंय अरुस दुर्गुन अरे उलटी पकडलीस। हा इकडून लांब दिसत असेल, तिकडून जवळ दिसत। मग तुझी व्हिडिओ करायला इकडे बघताय। इकडे हा जो आपल्याला खुला पॅसेज दिसतोय, इथे थोड्या वेळाने ज्या वेळेला रथ येणार आहे त्यावेळेला इथे रथ बसणार आहे। इथे खूप गर्दी असते। आता सुद्धा रथ यात्रेमध्ये थोडीफार गर्दी पाहायला मिळते आपल्याला। आणि आपण पोचतो ते म्हणजे इकडे आल्यानंतर मंदिराकडे पोचतो। तर बघूया आपण मंदिरामध्ये जाऊया। इकडे बघा मंदिरामध्ये आल्यानंतर मित्रांनो इकडे बघताय आपल्याला सुंदर पद्धतीमध्ये आपले जे देव आहेत त्यांना बघा इकडे साडी वगैरे कपडे वगैरे घातले चांगल्या पद्धतीमध्ये। आणि इकडे फुलांचं तुम्ही हे बघू शकता, गुलाबाच्या पाकळ्या। त्यानंतर आपला जो गोंडा असतो त्या गोंड्याने हे बघा कशा पद्धतीमध्ये सजवली, खूप सुंदर पद्धतीमध्ये मित्रांनो सजवले। खूप भारी वाटते बघायला गेल्यानंतर। इकडे आल्यानंतर आपल्याला नंदी पाहायला मिळतो महादेवाच्या पिंडीसमोर। वाव इकडे बघा अतिशय सुंदर पद्धतीमध्ये मित्रांनो सजवलंय आपल्या महादेवाच्या पिंडीला। इकडे बघा गुलाबाच्या पाकळ्या, त्याच्यानंतर गोंड्याची फुलं, गुलाबाच्या पाकळ्या आणि गुलाबाच्या पाकळ्या। आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा जी शाल मफलर आहे आपली ती एकदम सुंदर पद्धतीमध्ये मित्रांनो इकडे बघा। खूप पाहायला गेलो तर आपण खूप भारी वाटतं हे। एक वेगळ्याच पद्धतीमध्ये काहीतरी कुठेतरी आल्यासारखं वाटतंय आपल्याला। इकडे बघा खूप सुंदर पद्धतीमध्ये आवाज बघा कसा पद्धतीमध्ये घुमतोय माझा महादेवाच्या पिंडीवरती। इकडे आता फेटा सुद्धा आहे आपल्याला पाहायला मिळतोय। आम्ही जरा कुल्फी खातोय, माझे संपले। मित्रांनो फायनली आपण आलोय व्यासगावामध्ये। आल्यानंतर आपल्याला इकडे रथ पाहायला मिळतोय आता सध्या तरी। इकडे बघा रथ आहे आता।
जोरात काय झालं आपल्याकडे येतात मित्रांनो फायनली रथ आलाय आणि इकडे आपल्या देवीच्या मंदिरासमोर बसलाय रथ. नमस्कार शेठ. मित्रांनो बघता इथे आपला रथ आलेला आणि इकडे बसलेला आहे. इकडे पब्लिक काय घेतला बघा इकडे रथ बसलाय. आता गर्दी सुद्धा खूप आहे रथाला. थोड्या वेळाने उठणार आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मी. तर मित्रांनो फायनली आता रथ उठायची वेळ झाली. आता रथ इथून उठणार आहे. बघूया आपण. आता इथे आरती होईल आणि रथ उठणार आहे.
सेट करते कांद्यावर काय